शिक्षण ही कोणत्याही समाजाच्या प्रगतीची सर्वात प्रभावी शक्ती आहे। इतिहासात सामाजिक विषमतेवर आधारित व्यवस्थांनी शिक्षणावर निर्बंध घालून सामान्य जनतेला ज्ञानापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला। आज परिस्थिती बदलली असली तरी शिक्षणासमोर उभ्या राहिलेल्या नव्या अडचणींवर गंभीर चर्चा होणे आवश्यक आहे। सरकारी शाळांतील शिक्षकांवर दिवसेंदिवस वाढणारी अशैक्षणिक कामे, रिक्त शिक्षक पदे, अपुऱ्या भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होणे आणि सतत बदलणाऱ्या प्रशासकीय अटी यामुळे सरकारी शाळांचा सत्यानाश होत चालला आहे। शिक्षकांचे मुख्य कार्य विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे असताना त्यांना विविध प्रशासकीय जबाबदाऱ्यांमध्ये गुंतवले जाते। याचा थेट परिणाम शिक्षणाच्या गुणवत्तेवर होतो। शिक्षक पात्रता परीक्षा, प्रशिक्षण आणि मूल्यमापन यांसारख्या प्रक्रिया शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक आहे। मात्र त्या राबविताना शिक्षकांना सक्षम करण्याचा दृष्टिकोन असणे अधिक महत्त्वाचे आहे। केवळ दडपण, नियम आणि कारवाई यावर भर दिल्यास शिक्षकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होऊ शकते। त्याऐवजी प्रशिक्षण, संसाधने आणि संस्थात्मक पाठबळ यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे। दुसरीकडे सरकारी शिक्षण व्यवस्था कमकुवत होत असताना खाजगी शिक्षणाचा विस्तार वाढत आहे। गुणवत्तापूर्ण शिक्षण ही आर्थिक क्षमतेवर अवलंबून राहू लागली तर सामाजिक विषमता अधिक तीव्र होण्याचा धोका निर्माण होतो। म्हणून सरकारी शाळांना सक्षम करणे, आधुनिक सुविधा देणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे। शिक्षण हा केवळ प्रशासकीय विषय नाही, तो सामाजिक न्याय, समान संधी, लोकशाहीच्या भवितव्याशी निगडित आहे। त्यामुळे कोणतीही शिक्षण नीती ही प्रत्येक मुलापर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचविणारी, शिक्षकांचा सन्मान राखणारी आणि सार्वजनिक शिक्षण व्यवस्था अधिक बळकट करणारी असली पाहिजे। समाजाच्या प्रगतीचा पाया मजबूत ठेवायचा असेल तर शिक्षणाला प्राधान्य देणे हा पर्याय नसून राष्ट्रीय कर्तव्य आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।